उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत। अजित पवार बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी दाखल झालेले आहेत। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर ही पहिलीच भेट आहे। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। जयकुमार, खरं तर दोन्ही राष्ट्रवादींसाठी म्हणजे काका पुतण्यांसाठी मोठा धक्का देणारी ही निवडणूक ठरली आणि त्यानंतर ही भेट होते। काय अधिकचे अपडेट्स? विक्रांत, आपण बघतोय की दोन्ही राष्ट्रवादींना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो फटका बसलाय त्याच पार्श्वभूमीवरती बैठक असू शकते का हे म्हणायला काय अवघड ठरणार आहे, कारण की जो फटका त्यांना बसलेला आहे, दोन्ही राष्ट्रवादींना मोठा फटका बसलेला आहे। आणि आता काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्यासोबत राजेश टोपे, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। 8:15च्या सुमारास ते बातमीमध्ये गेलेले आहेत। अजून ते बाहेर आलेले नाहीयेत। थोड्याच वेळाने 10 वाजता बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राचे जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्याच्या उद्घाटनाला ते जाणार आहेत। देशाचे राज्यपाल देखील त्यांच्या हस्ते इनॉग्रेशन होणार आहे। परंतु यावेळी गोविंदबागेमध्ये शरद पवारांचे जे निवासस्थान आहे या ठिकाणी काय चर्चा होती किंवा पुढे जाऊन दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होतील का नाही यावरती देखील चर्चा होऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद जयकुमार दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। आणि पुढे काय अपडेट्स येत आहेत ते वेळोवेळी तुमच्याकडून घेतच राहू।